अरे जिजाऊंनी शिवबासारखं रत्न दिलं, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलं, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राजे मालेराव पुत्र रत्न तर दिलंच, परंतु पती पुत्र सासरा जावई यांना युद्धामध्ये वीरमरण आलं आणि त्यांच्यानंतरही त्यांनी न डगमगता, त्यांनी न सती जाता या स्वराज्याचं रक्षण केलं आणि तेही जगाचं लक्ष वेधून घेण्यासारखं. आपल्या घरी जन्माला आलेल्या मुलीला आपण लक्ष्मी समजतो आणि उमरा ओरडून आत आलेल्या नवरी मुलीला आपण लक्ष्मी समजतो, परंतु आताच्या मुली ही कैदासनी आहेत. आई वडिलांनी काचेच्या भांड्यासारखं तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुली थोड्याशा चुकीमुळे आईबापाची मान खाली घालतात. आई वडिलांनी थाटामाटात लग्न लावून दिलेल्या मुलींनी अनैतिक संबंधामुळे आपल्या संसाराची राख रांगोळी केली. अनेकांनी तर स्वतःच्या नवऱ्याला मारून ड्रम मध्ये टाकलं, अनेकांनी स्वतः मारून तिथंच भोकाड वासून रडल्या, परंतु त्यांनीच मारलेलं असतं. असा अतिशय बेकार अशा पद्धतीचं वागणं या स्त्रियांचं झालंय. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे माता भगिनींनो, की घर बिघडतंही तुमच्यामुळे आणि घडतंही तुमच्यामुळेच. आजच्या अहिल्यादेवींच्या 301व्या जयंतीनिमित्त निर्धार करूया, चला बनूया पूर्वीसारखं सुखी समाधानी घर कुटुंब. जय मल्हार, जय शिवराय, जय भीम, जय लहूजी.